कैलास पवार, भूमी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था, वाघोली, पुणे. आजचा ह्या निवासी प्रकल्पामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक युवकाला लाजवेल अशा स्वरूपाचा जो क्षण आज आमच्यासाठी आहे. सरांना बघितल्यानंतर मला इतका आश्चर्याचा हे झालं, मी क्षणात थोडंसं थांबलो. आणि सर ज्यावेळेस इथं आले आमच्याकडं, आज आमच्या संस्थेमध्ये जे काय प्रमुख अतिथी म्हणून किंवा जे काय भेट देण्यासाठी जी व्यक्ती आज आलेली आहे, तर या व्यक्तीकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं एखाद्याला वाटेल का सर आत्ताच काहीतरी मला वाटतं 60-55च्या पुढे असतील असं सरांच्या शरीरयष्टीकडे बघितलं तर वाटतंय, परंतु तसं नाहीये. आज सुरेश सपकाळ सर आज इंडियन एअर फोर्सला ते रिटायर झालेले आहेत आणि असंख्य दिवस त्यांनी या भारत सेवेसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर 71व्या युद्धात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता आणि गाव आहे तर त्यांचं वाई येथे जन्म आहे. परंतु सांगायला अतिशय आवर्जून आवडेल, कारण एखाद्या गोष्टीत मिसळण्यासाठी त्याचा अनुभव स्वतः घेणं अपेक्षित असतं किंवा गरजेचं असतं. सर स्वतः अनाथ म्हणून जगले, अनाथ म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य आज त्यांनी ते बघितले, वाईट दिवस बघितले आणि एक अनाथाचं दुःख काय असतं हे त्यांनी जवळून बघितलेलं आहे, स्वतः अनुभवलेलं आहे. याच पवित्र उद्देशातून आज सर एवढा लांब वानवडी ते वाघोली भूमी फाउंडेशन येथे आज सायकलवर प्रवास केलेला आहे. परंतु इथलाच हा प्रवास त्यांचा मर्यादित नाहीये, तर ते पूर्ण भारतभर त्यांचा प्रवास हा सायकलवर झालेला आहे. अनेक त्यांनी मोठमोठे प्रवास त्यांनी या सायकलवर पूर्ण केलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती देखील झालेल्या आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा जर बघितलं तर सरांचं बायपास असेल, त्याच्यानंतर ऍक्सिडेंट असेल, त्याच्यानंतर इतके मोठे आघात होऊन सुद्धा सर कुठे थांबलेले नाहीये. नाही तर आजचे युवक थोडंसं काहीतरी अपयश आलं तर स्वतःचं आयुष्य संपवतात, थोडंसं अपयश आलं तर खऱ्या अर्थानं पूर्ण खचून जातात. परंतु सर या वयात सुद्धा 75व्या वयात सुद्धा खचले नाही, तर पुढे पुढे जात आहे. तेवढीच इच्छा शक्ती ते प्रबळपणे दाखवत आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आजच्या तरुणाईला यांचा जो काळ आहे मिळालेला आहे ना, आपल्यालाही सुद्धा चांगलंच आयुष्य मिळालेलं, परंतु डिफरन्स एवढाच आहे की इच्छा शक्ती आणि विचार शक्ती याचा सांगड कुठेतरी आपल्याला घालता येत नाही. परंतु सरांची जर किंवा कुटुंबाचं आता मी बसता बसता त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. मॅडमचा देखील आता फोन झाला. रत्नप्रभा सपकाळ मॅडम सुद्धा आज 67 वय आहे, परंतु आज त्या सुद्धा पूर्णपणे स्वतःचं काम स्वतः करतात, सगळ्या गोष्टी त्या कुटुंबासाठी सुद्धा करतात. आणि SBI मध्ये त्या डेप्युटी मॅनेजर म्हणून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. म्हणजे खूप आनंदमय आणि खूप संस्कारमय हे कुटुंब आज स्वतः जगत आहेत आणि इतरांना सुद्धा ते प्रेरणा देत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मी आज सुरेश सपकाळ सर यांना खरंच मी मनापासून सॅल्यूट करतो की सर तुमच्यासारखी लोक आज आहेत म्हणून खऱ्या अर्थानं समाजातले प्रश्न सुटत आहेत. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून कुठेतरी चांगल्या काही मार्गाने या विद्यार्थ्यांना सुद्धा काहीतरी एक चांगला त्यांना प्रेरणादायी प्रसंग त्यांच्या आयुष्यात येत आहे. म्हणून मी सर तुमचे सदैव आम्ही ऋणी राहू. आणि तुम्ही सुद्धा एक भूमी फाउंडेशनचे एक घटक, भूमी फाउंडेशनचे एक सदस्य, भूमी फाउंडेशन मध्ये सुद्धा एक आम्हाला आधार म्हणून तुम्ही मिळत आहात, सहभागी होतात, याचाही सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो. कारण आज तुम्ही देशासाठी सेवा केली आणि देशासाठी सेवा करत करत आज सुद्धा समाजसेवा करत आहात. म्हणजे देश सेवा आणि समाजसेवा याची सांगड तुम्हाला कुठेतरी घालता येत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. म्हणून मी पुन्हा एकदा सुरेश सपकाळ सर आणि रत्नप्रभा सपकाळ मॅडम यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील असं दीर्घायुष्य लाभो याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य नसून तर खऱ्या अर्थानं एक आपुलकी आहे, प्रेम आहे, तुम्ही एकटे नाहीये, आम्ही तुमच्या सोबत आहे, अशी ही त्यांची पवित्र भावना आहे. म्हणून मी त्यांच्या भावनेचा पूर्णपणे आदरयुक्तपणे आज आम्ही सगळेजण स्वागत करतोय आणि त्यांना सुद्धा पुढील दीर्घ आयुष्य लाभू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी सपकाळ सरांना विनंती करतो की आपण सुद्धा एक आपल्या ह्या प्रकल्पात आलेला आहात, तर या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्याला इथं येऊन काय वाटलं आणि तुम्ही एक आमच्या मुलांना सुद्धा काय संदेश देऊ शकाल आणि तसंच समाजाला सुद्धा काय एक आपल्याकडनं आव्हान असेल हे सुद्धा आपण इथं व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती आहे. फार चांगला वक्ता नाहीये, कारण सैन्य दलात राहिल्यामुळं, एअरफोर्स मध्ये राहिल्यामुळं कार्य करणं एवढंच माहितीये, भाषणबाजी किंवा म्हणजे वक्तृत्व एवढं चांगलं नाहीये माझं. तर ठीक आहे, मला पण हे समजल्यानंतर वाटायला लागलं की आपल्यातर्फे एक अल्पशी मदत, फार मोठी मदत नाही, पण काहीतरी सुरुवात करायला हरकत नाही. आणि मी स्वतः लहानपणी जसं सरांनी सांगितलं तर सर्व म्हणजे मी 4 आणण्यासाठी काय काय भोगलेले हे मला आठवतं अजून सुद्धा. गरिबी काय असते मी अनुभवले, त्यामुळं मला वाटायला लागलं आपल्या परीने ठीक आहे, आपण फार अगदी म्हणजे श्रीमंत नसलं तरी आपल्यापर्यंत जेवढं देता येईल तेवढं देऊया. या लहान मुलींना
काही त्यांचं आयुष्यातलं पुढचं भवितव्य चांगलं घडलं तर तो आमच्यासाठी खूपच आनंदाचा क्षण असेल. आय अपील हिअर टू एव्हरी कन्सर्न पर्सन दॅट दे शुड टेक द कॉग्निझन्स ऑफ दिस भूमी फाउंडेशन अँड दे शुड ट्राय देअर बेस्ट टू एनकरेज द noble cause they are doing in Bhumi Foundation to upbring the girls of those who are farmers, those who have committed suicide, and they are giving good education, and they may seek a higher post after they are completing their education, and I wish their best. So all of you should take the note of this and help as far as possible. Thank you so much.